वहिनी अगं मी दिलाय दादाला नाश्ता. वंच हे राधासाठी आहे. अगो बाई, हो का? किती छान. पण सुनेनं सासूची सेवा करायची का सासूलाच कामाला लावायचं? वंच हो सून म्हणजे मुलगीच ना. मग सासूने सुनेची सेवा करायची नाही असं कोणी म्हटलंय का? नाही ना, असं कोणीही कुठेही म्हटलेलं नाहीये. पण अशानं ना सुना बिघडतात. याला अति लाड असं म्हणतात. वंच मुलांचे पण लाड करतोस की, मग त्यात काय? वहिनी अगं राधा, अगं तू का आलीस खाली? नाश्ता अजून कसं आला नाही खोलीत? हे बघायला आले असतील मॅडम. राधा, तुझा पाय बरा आहे ना? हो, कालपेक्षा बरं आहे. अगं पण हे काय आवरलं सुद्धा? कुठे निघालीयस? ऑफिसला. अशा अवस्थेत कशाला? आज आराम करायचा ना. नाही आई, ते मीटिंग आहे ना आज जावंच लागेल. आणि पाय सुद्धा बरा आहे माझा आता. पण डोकं बरं आहे का? नाही, परत कडमडायचीस कुठेतरी. कुठं नाचायचं हे सुद्धा कळायला लागतं ना. अर्थात मला काय म्हणा, तोंडावर आपटली की कळे. शी जाऊ दे, तू नको लक्ष देऊस त्यांच्याकडे. तू तुझ्या मीटिंगचा विचार कर. तसं नाही आई, पण खरं सांगू का, मला ना भीती वाटते हो. म्हणजे जेवढी जमेल तेवढी तयारी केली आहे मी, तरी सुद्धा. बरोबर, शांत हो. तू बस भाऊ, बस. अगं बस. घे. आई, मी घेते ना. आई म्हणतेस ना, घे. आणि मी काय सांगते ते नीट लक्ष देऊन ऐक. घे. राधा, मला ठाऊक आहे ही खूप मोठी गोष्ट आहे आणि भीती वाटणं अगं साहजिकच आहे. सगळ्यांनाच वाटते. कुठली गोष्ट पहिल्यांदा करताना मनात शंकाही येतेच. आता बघ ना, आपण साधी पोळी लाटतो ना पहिल्यांदा, तेव्हा ती गोल होईल की नाही, बरोबर होईल की नाही असे विचार येतातच ना मनात. मग कुठलीही नवीन गोष्ट करताना पाऊल क्षणभर थबकतच. आणि एक गोष्ट लक्षात ठेव राधा, ज्याचं ध्येय मोठं ते कधीच अडत नाही. आणखीन जोर लावून झेप घेतात. मग भीती आपोआपच जाते. हो ना? तू नको घाबरूस, माझा विश्वास आहे तुझ्यावर. थँक्यू आई. यशस्वी हो आणि चांगली बातमी घेऊन ये. हो. ये. आई, तुम्ही पण घ्या ना. माझं झालंय अगं. दादा, दादा तू असं निवांत कसं काय बसू शकतोस दादा? झाली का मीटिंगची तयारी? गेली ना ती ऑफिसला? हा, तुम्ही तरी काहीतरी करा. शी बाबा, काहीच कामाचं नाही तुम्ही. सोडून द्या काम त्याच्यापेक्षा. असावरी जरा शांत राहशील का? हा, हे बघ दादा आहे मी तुझा. मी निवांत आहे कारण सगळी सोय मी आधीच करून ठेवली. कसली सर?
नमस्कार. हां बोला साहेब. उद्याच्या मीटिंग बद्दल कळलंच असेल नाही तुम्हाला? हो हो. या या नक्की या मीटिंगला. आणि एक काम करा, बोला ना. राधा बिराजदारची कसून चौकशी करा. कसं आहे, तिच्या प्रत्येक मुद्द्यावर तुमचे प्रश्न पडले पाहिजेत. हा बेजार करून सोडा तिला, ना की दम आणा तिच्या. बर, फक्त तेवढं ते आपल्या डीलचं. मिळणार डील, तुम्हालाच मिळणार. फक्त हे काम व्हायला हवं. होणार, 100% होणार साहेब, काळजी करू नका. त्यामुळे राधाने आता कितीही तयारी केली तरी तिची तयारी कमीच पडेल आणि परत तिची काम करण्याची हिंमतही होणार नाही. वा, कमाल. असं बरी. वेळ नमस्कार, मी विराजस, बिराजदार साहेबांचा मुलगा. आणि ह्या माझ्या मिसेस राधा बिराजदार. नाईस टू मीट यू. आपण आधी भेटलोय, पण मॅडमना पहिल्यांदा भेटून फार आनंद झाला. हो, आणि आम्हालाही तुम्हाला भेटून खूप चांगलं वाटलं, छान वाटलं. थोड्याच वेळात तिच्या चेहऱ्यावरचा रंग चोडणार आहे. जरा आलोच. बोला. पोचलात का? हा, हो इथेच आहे. काय करायचं लक्षात आहे ना? पूर्णपणे. सोडू नका तिला. तिची लायकी काय ना ते तिला दाखवून द्या. तुम्ही चिंताच करू नका. असा पट्ट्यात घेतो की पायात शेपूट घालून पळून जाईल ती. आणि एकटा नाही, सगळ्यांनाच कसा घोळात घेतो की नाही बघा. पाकडे साहेब,